I'm really honored to be standing before you all this evening. तुम्हा सगळ्यांसमोर आज सायंकाळी उभं राहून माझा खरोखर मान होतोय. I'm so grateful to this committee for inviting me to preach for these 2 days. या In कमिटीचे your सुद्धा church. मी आभार मानतो की हे 2 दिवस त्यांनी या चर्चमध्ये तुमच्या आपल्या चर्चमध्ये मला संदेश सांगायला बोलावलं. As we are celebrating 140th year of this church, 140 वर्ष झाली या चर्चला. 140वा वाढदिवस आहे या चर्चचा. it surely must have been a faithful journey आणि for all of नक्कीच you. हा प्रवास तुम्हा सगळ्यांसाठी विश्वासू प्रवासच झाला असेल असं आम्हाला वाटतं. What an incredible milestone for this church. त्या चर्चसाठी हा एक मोठा माइलस्टोन असणार आहे. So many decades of faithful service. कारण इतकी सारी वर्ष विश्वासूपणे या मंदिरातनं सेवा झालेली असणार. And sometimes I look back and quickly wonder why I always say yes to this church. आणि कधी कधी मी विचार करायला लागतो की कधी मला पवित्र नाम देवालयाकडनं आमंत्रण आलं तर मी लगेच का स्वीकारतो. And because we go for crusades, we go for meetings, but for church services I have never been like कारण this. क्रुसेडला आशीर्वाद सभा वगैरे आयोजित केल्या तर त्यासाठी मी बाहेर जातो, पण एखाद्या चर्चमध्ये अशी काही सभा असेल तर मी फारसं जात नाही. But today I know it's the love of God पण आज मला कुठेतरी जाणवतं की देवाचीच प्रीती म्हणायची that is constraining me to come over and over to this church. की जी मला गळ घालून सारखं सारखं या चर्चला घेऊन येते असं मी म्हणीन. Amen. Amen. Because you people have never made it difficult for me to preach here. कारण की तुम्ही लोकांनी कधी मला अवघड केलेलं नाहीये या जागेमध्ये उपदेश करायला. The church has always been welcoming us आणि with हे a church- big heart. हे चर्च नेहमी एका मोठ्या हृदयाने आमचं स्वागत करतं आणि या चर्चने कधी आम्हाला उपदेश करायला संदेश सांगायला अवघड करून ठेवलेलं नाहीये. आम्हाला सोपं जातं. And that's what makes this place so special for us. आणि म्हणून ही जागा आमच्यासाठी एक खास आणि स्पेशल जागा होते असं मला वाटतं. And I thank God for the committee, मी प्रभूचे आभार मानतो इथल्या कमिटीसाठी for the esteemed members of this church. आणि या चर्चचे जे सगळे सभासद आहेत त्यांचेही आभार मानतो. In a special way, I would like to thank God for Mr. Manoj आणि खास करून and Mr. Prashant Suryavanshi, Mr. Vikas Sumapati, Mr. Patak, Mr. Deepak, and Mrs. Vijaya Indulkar, Mrs. Rose Mary Sate, Mrs. Pramodini, and Mrs. Sorry for the thing has not been written properly for me. If नाव I मला don't नीट spell नाही it लिहून right. दिलेली तर मला माफ करा जो कुणाचं नाव उच्चारताना काही फेरफार झाला असेल. I mean, at least the doctors can write it properly. So here it's been a little bit difficult. म्हणजे for me to डॉक्टर तरी understand. व्यवस्थित लिहितात हो. इथे So- सगळीच पंचायत आहे. I know it was at the end. Immediately you had to write it down. एनिवे अखेरीला मी लोकांना म्हणालो की मला जरा नावं लिहून द्या तर त्यांनी घाईघाईने लिहून दिली असतील. Mrs. Prajakta, मिसेस प्राजक्ता Mrs. Kiran. आणि Bas. मिसेस किरण, मिसेस रोज Yes. या सगळ्या लोकांचे मी मनस्वी आभार मानतो. बहुतेक हे लोक सगळे कमिटीवरती आहेत आणि त्यांनी मिळून मला आमंत्रित केलं. And it's such a joy to be here this evening. आणि आज सायंकाळी इथे येऊन मला आनंद होतो. So we will look to the Word of God. तर आता देवाच्या वचनाकडे आपण सर्वजण वळूया. And I believe God will bless you mightily this evening. आणि माझा असा विश्वास आहे की आज सायंकाळी देव महान रीतीनं तुम्हाला आशीर्वादित करेल. Because God has great plans for each one of you. कारण देवाच्या योजना तुम्हा प्रत्येकासाठी महान आहेत. As Jeremiah 29 verse 11 says, जसं इर्मिया 29:11 मध्ये लिहिलेलं आहे, God has great plans. परमेश्वराच्या योजना तुम्हासाठी महान आहेत. Plans to prosper you, परमेश्वराची योजना आहे की तुम्हाला समृद्ध करावं. not to put you down, देवाची अशी काहीच योजना नाही की तुम्हाला खाली पाडावं, but to give you hope and future. पण तुम्हा लोकांना एक आशा आणि चांगलं भविष्य द्यावं अशी देवाची योजना आहे. So we will turn to the Word of God. तर देवाच्या वचनाकडे आपण यावेळेला वळूया. God decides who rises and who falls. परमेश्वर ठरवतो वर कोण येणार खाली कोण पडणार हे ठरवणारा देव आहे. God decides who rises and who falls. उत्कर्षाला कोण येणार, वर कोण येणार आणि खाली कोण पडणार ठरवणारा देव आहे. We'll open our Bibles to Psalm 75 verses 6 and 7. त्यासाठी आपलं बायबल तुम्ही उघडा. स्तोत्र संहिता 75 त्यातलं 6वं आणि 7वं वचन आपण यावेळेला उघडायचं आहे. Promotion does not come from the east or the west or the south. God is the judge. He brings one down and lifts another up. स्तोत्र संहिता 75 त्यातलं 6वं आणि 7वं वचन म्हणतं, कारण पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडूनही उंचावणे होत नाही, परंतु देव न्यायाधीश आहे.
तोच एकाला नीच करतो म्हणजे खाली टाकतो आणि तोच दुसऱ्याला उंच करतो. If you look around you, तुम्ही जर तुमच्या अवतीभोवती पाहिलं everyone is struggling today. तर आज सगळ्यांचाच संघर्ष चाललेला आहे Everyone wants something better in life, आणि सगळ्यांना जीवनामध्ये काहीतरी अजून चांगलं हवं आहे. a raise, सगळ्यांना काहीतरी वाढ हवी a आहे, promotion, सगळ्यांना प्रमोशन हवं आहे, a breakthrough, सगळ्यांना एक नवीन सुरुवात हवी आहे. a change in their lives. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल हवा आहे, चांगलं हवं आहे. People are tired of living a mediocre life. आज लोक एक मध्यम असं जीवन जगायला आता कंटाळले They want more and more success, आणि लोकांना अजून वाढत्या प्रमाणामध्ये यश हवंय, more peace, लोकांना अजून शांती हवी आहे, more meaning to life. लोकांना जीवनाला अजून अर्थपूर्ण काहीतरी असेल असं हवंय. And today man is trying everything possible, आणि मनुष्य शक्यतो सगळे प्रयत्न करत आहे. working harder, आज मनुष्याचे कष्ट बघितले तर 8 नाही 9-10 तासाची नोकरी आहे. staying longer, आज मनुष्य किती तास तसा राहतो, pleasing the right people, योग्य लोकांना प्रसन्न करायला मागतो, इसको खुश रख, बॉस को खुश रख वगैरे वगैरे, chasing after position, आणि पदांच्या मागे लागतो की प्रमोशन हो गया तो अच्छा रहेगा, मैनेजर से और बड़े हो गए तो और अच्छा रहेगा, chasing money, chasing power. पैसा मागे लागतो, सामर्थ्याच्या मागे लागतो. But still that is not enough. पण तरी सुद्धा ते पुरेसं नाहीये ना बेटा, That is not enough. ते पुरेसं नाहीये. After doing all that, हे सगळं केल्यानंतर सुद्धा with all your qualifications, तुमच्या सगळ्या शिक्षणासकट with all the influences, आणि तुमचा सगळा वशिला जे काय असेल इज्जत वगैरे त्या सगळ्या सकट we are still not rising. आपण तरी पाहिजे तसे वर येत नाही, उत्कर्षाला येत नाही We ना. are still struggling. तरी सुद्धा आपण तेवढे मोठे बनत नाही, संघर्ष तरी चालूच आहे, डोकं अजून फोडतोच आहे, पाहिजे तसा Times- वर तर आलाच नाही. Times are hard. कारण की वेळ फार अवघड आहे, Jobs are unstable. काळ बदललेला आहे, नोकऱ्यांचं काही निश्चित नाहीये, आज Pressure is नोकरी उद्या rising. नाही, दबाव वाढतोय, प्रेशर वाढतंय Families are stressed up. आणि परिवार सगळे फॅमिलीज मध्ये सुद्धा खूप तणाव आहे, दडपण आहे. And deep down people are asking, आणि इथे कुठेतरी खोल माणूस स्वतःला विचारतो, when will my time come? माझी वेळ कधी येणार आहे देव जाणे. When will life finally work for me? आणि जीवन सरते शेवटी माझ्या बाजूने कधी काम करणार आहे काय माहित. But here's the truth. पण इथे सत्य आहे, You can try and try. तुम्ही प्रयत्न करा पाहिजे तेवढे, You can push. तुम्ही जेवढं हवं तेवढं ढकला, You can climb. जेवढं हवं तेवढं स्वतः चढा, But you cannot truly rise without God. पण देवाशिवाय तुम्हाला तेवढं वर आणि उत्कर्षाला येता येणार नाही. कारण की मी नेहमी म्हणते शेवटी देव हा लागतोच. You may get ahead for a moment, आणि तुम्हाला थोडस काही क्षणांसाठी असं वाटेल की आम्ही आलो, but lasting success पण जे टिकणारं यश असतं ना बेटा, and real peace आणि खरी शांती जी असते ना, and true promotion, आणि खरी बढती जी असते ना, they can come only from God. ती फक्त इथूनच येते, देवाकडनंच येते. जग किती आधुनिक होऊ दे, They can come only from God. हे देवाकडनंच येतो. तुम्ही किती मॉडर्न बना, Promotion does not come from the east nor west, but it comes straight from God. पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही. उंचावणी झाल्या म्हटलंय तर ते सरळ थेट डायरेक्ट देवाकडनं येतं. He says he brings one down and lifts another. देव एकाला नीच करतो, देव दुसऱ्याला उंच करतो. If God wants, he can promote you. If God wants, he can demote you. तर देवाच्या मनात आलं, देवाची इच्छा झाली तर देव तुला बढतीला आणेल, So- आणि देवाच्या इच्छेत आलं तर देव तुला खाली पण घसरवेल. So where should your pleasure lie? तर तुझं सौख्य आणि आनंद कुठे असला पाहिजे? It should lie in the bosom of God. देवाच्या छातीशी, देवाच्या उराशीच तुझा आनंद असला पाहिजे की काही करा पण देवाला खुश करा. That means there is somebody above your boss. याचा अर्थ तुझ्या बॉसच्याही वर एक बॉस आहे. That means no matter how much you try, याचा अर्थ तू किती प्रयत्न कर, किती डोकं फोड, if God does not lift you, जर देवाने तुला वर नाही आणलं, you won't rise. इट्स ऑल इन वेन, तू वर येणारच नाही, You won't rise. तू वर येणार नाही. And that is what God is saying. देव असं बोलतोय. And if God decides to promote you, आणि देवाने जर ठरवलं की नाही मला याला बढती द्यायची आहे, no man on this earth can stop you. तर दुनियेतला एकही माणूस ते थांबवू नाही शकत, Nobody can stop you. कोणीही थांबवू शकत नाही. जर देवाच्या मनात आलं एखाद्याला मला बढती द्यायचीच आहे तर, That means there is hope for those who trust in God. म्हणजे जी माणसं देवावर विश्वास ठेवतात त्यांना आशा आहे. You may feel that you are stuck somewhere. तुम्हाला असं वाटत असेल की बापरे आता तर मी जाम अडकलो, You may feel that you are lacking behind. तुम्हाला असं वाटत असेल मी कुठेतरी कमी पडतोय, माझं चुकतंय. But God sees your heart. पण देव तुझं हृदय बघतो He शेवटी. knows your faith. देवाला तुझा विश्वास ठाऊक And आहे. in His time, आणि देव देवाच्या वेळेत He will lift you up. तुला जरूर आणेल. That's what Ecclesiastes 3:1 says. असं उपदेशक 3रा अध्याय त्यातल्या पहिल्या वचनात लिहिलेलं आहे. In His time, He will make all things beautiful. देव देवाच्या वेळेत सर्व काही सुंदर करेल. And that's why म्हणून
म्हणून 1 Peter 5:5 says, पहिलं पेत्र 5वा अध्याय 5वं वचन म्हणतं, humble yourself therefore under the mighty hand of God, म्हणून देवाच्या हाताखाली स्वतःला नम्र कर, and he will lift you up in due time. देव तुला योग्य वेळेमध्ये वर आणेल. So stop struggling on your own. तर स्वतःहून संघर्ष आणि डोकेफोड बंद करा. Stop trying to force open doors that only God can open. आणि जी दारं फक्त देवच उघडू शकतो ती दारं उघडायचे हट्ट बंद करा. The world may have the keys, but my God has the master key. जगाकडे चावी असेल पण माझ्या देवाकडे सगळ्यात मोठी चावी मास्टर की आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And God can use it when He आणि wants. देवाला हवं तेव्हा ती चावी देव वापरेल. Let Him carry you, देवाला तुला वागू दे, उचलू दे. because कारण when God promotes you, देव जेव्हा तुला बढती देतो nobody can go against तेव्हा you. कोणी तुझ्या विरुद्ध जाऊ शकत नाही. That's what Bible says in Romans 8:31. रोमकरास 8वा अध्याय 31व्या वचनामध्ये बायबल असं म्हणतं, If God is for us, जर देव आपल्यासाठी असेल who can go against us? तर आपल्या विरुद्ध कोण जाऊ शकतं. तर मी परत एक नेहमी म्हणते, मेक शुअर गॉड इज विथ यू. हे नेहमी खात्री बाळगा की देव तुमच्या सोबत असला And पाहिजे. so if God decides आणि देवाने ठरवलं who rises and who की falls, कोण वर येणार आणि कोण पडणार, then why we need to go elsewhere? तर आणि इतरत्र आपण कुठे जायची गरजच काय आहे. कारण की शेवटी जर ठरवणारा देवच आहे तर देवच गाठा आणि देवाकडेच या. Why fall at the people's feet? कशाला लोकांच्या पायी पडायचं है ना. Worship God, देवाची आराधना कर, praise Him, देवाची स्तुती कर. and He will do what no man can do for आणि जो you. एकही माणूस करू शकत नाही ते देव तुझ्यासाठी करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Now some people may ask, काही लोक कदाचित विचारतील, then how did Herod rise up? नाही मग हेरोद राजा वर कसा आला, How did Pharaoh rise नाही up? मग फारो राजा इतका वर कसा आला. See, you can climb, तुम्ही वर चढू शकता, नाही असं but नाही. only God can lift. पण देवच ती जी खरी बढती आहे ती देऊ शकतो. Man can climb, but God can give a lift. मनुष्य शिडी चढू शकतो पण जी खरी बढती आहे ती देवच देणार. Amen. Amen. Man may also promote you for a reason, आणि मनुष्य काही कारणाने तुला थोडस उंच करेल, but God promotes you for a purpose. पण देव तुला बढती संकल्पाने देतो, उगीच नाही. काहीतरी संकल्प असतात म्हणून देव म्हणतो याला वर आण. Amen. Amen. And so true success is not earned. तर खरं यश आहे ना बेटा, ते घाम गाळून पैसा देऊन कमवलं जाऊ नाही शकत. It's given by God for those who worship God in spirit and in truth. खरं यश अशाच लोकांना दिलं जातं देवाद्वारे की जे खरेपणात देवाची आराधना आणि स्तुती करतील, सत्यात देवाची आराधना आणि स्तुती करतील. Praise God. देवाला धन्यवाद. Doors forced open by man, आणि जे काही मनुष्य स्वतः बळजबरीनं उघडतो ना it won't last. ते जास्त वेळ टिकत नाही राजा. It won't last. ते जास्त वेळ टिकणार नाही जर बळबळच आपण उघडायला गेलो तर. But God's door, it stays open. पण देव जी दारं उघडेल ती उघडी राहतात. When God puts you there, आणि देव जेव्हा एखाद्या जागी तुला ठेवतो nobody can pull you down. कोणी तुला खाली खेचू नाही शकत. Because God sees that you stay there. कारण देव मग जबाबदारी घेतो की हा इथेच राहावा You will stay there all your आणि life. मग तुम्ही तिथेच राहणार आयुष्यभर. का? कारण जबाबदारी कोणी नाही घेतली, जबाबदारी देवाने घेतली. Praise God. Amen. Nobody can push you down. कोणी तुला तसं तर खाली नाही टाकू शकत. So don't chase the crown, तर मुकुटाच्या मागे लागू नका, chase the cross. तुम्ही वधस्तंभाच्या मागे लागा. And Amen. God will crown you. देव तुम्हाला मुकुट घालेल ना. Amen. आमेन. Promotion from man will fade away, माणसाकडनं येणारी बढती आज आहे उद्या नाही, but promotion from God will stay forever. पण देवाकडनं येणारी बढती कायम राहते बेटा. See? And so when you stay humble, आणि म्हणून जेव्हा तुम्ही नम्र राहाल God puts His hand over you. देव त्याचा हात तुझ्यावर ठेवेल. His hand will always be upon you. देवाचा हात तुमच्यावर नेहमी असेल. See, trying harder and harder can help to an extent. बघा खूप प्रयत्न करून खूप प्रयत्न करून थोडीफार मदत होईल, But trusting Jesus deeper and deeper, पण त्याच्याऐवजी येशूंवरती खोल विश्वास ठेवून God will open impossible doors for देव you. अशक्य दारही तुझ्यासाठी उघडेल. मग कुठलं बरं हे का ते. Praise God. देवाला धन्यवाद. Because God will set a stage for you. कारण देव तुझ्यासाठी मंच किंवा स्टेज तयार करेल. He will set a stage for you. देव तुझ्यासाठी मंच तयार करेल रे. Amen. आमेन. You may feel left behind, आणि तुला असं वाटेल अरे रे मी आता मागेच राहिलो, बाकी सारे आगे चले गए, मैं तो पीछे ही रह गया. but God has not forgotten नाही, you. देव तुला विसरलेला नाही. Your faithfulness in the church, चर्च मध्ये तुझा विश्वास your उघडा. praying sessions, आणि चर्च मध्ये किंवा जे काही तू प्रार्थना करतो ती प्रार्थना, your reading of the Bible every day, तुम्ही जे काही बायबल वाचन रोज करता, प्रार्थना करता, चर्च मध्ये you इमानानं are doing राहता good for the people. आणि लोकांसाठी जे काही तुम्ही चांगलं काम करता, God will not forget. देव ते नाही विसरणार. God will not forget. देव ते कधी विसरणार नाही. So these things
तर या गोष्टी that you do ज्या तुम्ही करता is a blessing for you. आशीर्वाद ठरतात It तुमच्या. sets a stage for you. या गोष्टी जर तुम्ही करता किंवा कराल तर तुमच्यासाठी आशीर्वाद हा ठरेल आणि मंच तयार होईल. That's why every day I spend my time in prayer. म्हणून मी रोज प्रार्थनेत वेळ घालवतो. Every morning रोज सकाळी I don't meet anybody, I meet God. मी कुणालाही भेटत नाही. सकाळी उठल्यानंतर सरळ देवाला भेटायला For जातो. 35 plus years, 35हून अधिक वर्ष मी आज सेवेत आहे. मी नवशिक्या नाहीये या सगळ्यात. every Saturday meeting, दर शनिवारच्या सभेमध्ये I don't meet anybody. कोणालाही त्या शनिवारी मी भेटत नाही. Only in the evening I meet the people. फक्त शनिवारची सभा झाली की मग रात्री मी लोकांना भेटतो. Every day I read the Bible रोज मी बायबल for वाचतो. minimum 5 hours. रोज मी बायबल वाचतो कमीत कमी 5 तास. You have to please God. तुला देवाला प्रसन्न करावं लागेल बेटा. ऊपर आने का तरीका दूसरा कोई नहीं. प्रभु को खुश कर. Because कारण- we need promotion. आपल्याला बढती हवी आहे ना. We need blessings. आपल्याला आशीर्वाद हवा आहे ना. Praise God. आमेन. Faith waits while fear runs. विश्वास वाट पाहतो. भीती घाबरून पळून जाते. Fear will run. भीती पळून जाते. Faith will wait at the feet of God. पण विश्वास देवाच्या चरणी वाट पाहतो. And finally faith will win. आणि सरते शेवटी विश्वासच जिंकतो. Faith in God will win. देवावरचा विश्वास जिंकेल. घाबरून पळून जाण्यात काय मजा आहे. If God says yes, जर देव हो म्हणाला none of your boss can say no. तर तुमचे कोणाचेही कुठलेही बॉस नाही म्हणू शकत नाहीत. कारण देव हो म्हटलाय. Amen. आमेन. And so your blessings may be delayed, तर तुमच्या आशीर्वादांना यायला कदाचित थोडाफार उशीर होईल. but it is not denied. पण ते नाकारले जाणार नाहीत. उद्या नाही तर परवा येतील जरूर. It's a divine preparation that God is making for you. कारण तुझ्यासाठी देव दैवी तयारी करत आहे. Amen. दैवी पूर्व तयारी. Your time may start now. आणि तुझी वेळ कदाचित आतापासून सुरू होईल. Maybe you will get a miraculous phone call. कदाचित काहीतरी इथे बसल्या जागी तुला काहीतरी चमत्कारिक फोन येईल. It has happened. असं झालेलं आहे In our अनेक वेळा. church. आमच्या चर्च मध्ये While sitting and hearing the word, they got a phone call. देवाचं वचन ऐकत असताना फोन वाजला And their lives were made. आणि त्यांची जीवन बनली त्या एका फोन कॉलवर. Even while going home, घरी जाताना सुद्धा you might meet somebody who will be a blessing for you. कदाचित तुम्हाला रस्त्यात कोणीतरी भेटेल जे तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील. See, your time is coming. तुमची वेळ येत जरूर आहे. When you are in contact with God, पण जर जेव्हा केव्हा तुमचा देवाशी संपर्क असेल supernatural things have to happen. मग देवाशी संपर्क साधला तर अलौकिक रीतीनं गोष्टी घडल्याच पाहिजे. Amen. आमेन. God lifts those people who never lift themselves up. देव अशा लोकांना वर आणतो की जे स्वतःहून कधी स्वतःला वर आणत नाहीत. See, the world sees your struggle. जग तुमचा संघर्ष बघत आहे. God sees your heart. देव तुझं हृदय बघत आहे. God sees your heart. देव तुझं हृदय बघतो. So promotion really does not come from people. तर खरोखर बढती ना लोकांकडनं येत नाही. It comes from the presence of God. बढती देवाच्या सहवासातनं येते. That's what God has said it. असं देव बोलला इथे. See, Pharaoh rose up in pride फारो गर्वाने उभा राहिला and fell in judgment. आणि मग न्यायात पडला. Amen. गर्वाने वर आला आणि न्यायात पडला. So let God alone be your lifter. तर देवाला एकट्यालाच तुम्हाला वर आणू दे. You don't need a name to be known. आणि बाकी तुझं नाव सगळ्यांना कळलं पाहिजे वगैरे काही जरुरी नाही. You need God's hand to lift you up. देवाच्या हाताने तुला वर आणावं ही गरज आहे. You may be a nobody today, but if you touch God, you'll be a somebody आज tomorrow. कदाचित तू शून्य असशील पण जर देवाला तू खराखुरा स्पर्श केला तर उद्या उठून काहीतरी बनशील तरी रे. Praise God. देवाला धन्यवाद. A somebody became a nobody became a somebody. जो शून्य होता तो काहीतरी बनला असं होऊ शकतं मग. Because your Bible says कारण ते बायबल म्हणतं God is the judge. परमेश्वर न्याय करतो. He is the final judge. परमेश्वर सरते शेवटचा न्यायाधीश आहे. He brings one down and lifts another. परमेश्वर एकाला खाली टाकतो दुसऱ्याला वर आणतो. That means God is always in control. म्हणजे देवाचं नियंत्रण नेहमी आहे. Even when evil people rise to power, God is in control. आणि वाईट माणसं दुष्ट माणसं जरी सत्तेवर आली ना तरी सुद्धा देवाचं नियंत्रण असतं बरं का. God allows certain people to rise to power. आणि काही लोकांना देव परवानगी देतो त्या तेवढ्या सामर्थ्यावर सत्तेवर यायला. Even the wicked ones. दुष्ट लोकांना काही दुष्टांना सुद्धा देव तेवढ्या पॉवरवर आणि सत्तेवर येऊ देतो. Why? का? He has got a greater purpose. कारण काहीतरी मोठा संकल्प त्याच्या मागे असेल. Some people ask, काही लोक विचारतात how did Herod rise in life? नाही पण हेरोद राजा एवढा वर कसा आला आयुष्यात. How did Pharaoh rise in life? नाही फारो राजा एवढा वर कसा आला आयुष्यात. These were all evil people. हे सगळे दुष्ट लोक होते. फारो राजा वाईट होता. हेरोद राजा वाईट होता. So how did they gain power? मग ही माणसं एवढी वर कशी आली फेमस झाली त्यांना पॉवर कुठून मिळाली. The answer is simple. त्याचं उत्तर साधं आहे. They didn't rise on their own. ते स्वतःहून वर आले नाहीत.
and God did not promote them, आणि देवाने त्यांना बढती दिलेली सुद्धा नव्हती. then how did they rise? मग ते वर कसे आले? ते स्वतःहून वर आले नाही, देवाने त्यांना वर आणलं नाही. मग वर आले कसे? God allowed them to rise. देवाने परवानगी दिली त्यांना वर यायची की होणे दो. Say, God allows some wicked people also to rise. तसं कधी कधी देव दुष्ट लोकांना सुद्धा वर यायची परवानगी देतो बेटा. Though he may not approve of it. आणि जरी देव त्याला पूर्ण मान्यता देत नाही, See, there is a difference. फरक आहे. God lifting someone up for promotion by his grace, देवाने देवाच्या कृपेनं एखाद्या माणसाला बढतीसाठी वर आणणं, by his grace, त्याच्या कृपेनं बढतीसाठी देवाने कुणाला तरी वर आणणं, and God allowing someone to rise for a purpose. आणि देवाने कुणाला तरी काहीतरी संकल्पानं वर यायची परवानगी देणं, या दोन्ही विधानांमध्ये फरक आहे. Even if they are wicked. आणि जरी ती दुष्ट माणसं असली, Because God said, कारण देव बोललाय, for this purpose I raised up Pharaoh, या कारणास्तव मी फारोला उभं that केलं I may show him my power. की त्या फारोला माझं सामर्थ्य मला दाखवता यावं, म्हणून मी त्याला वर आणलाय. I didn't raise him up that he may show his power, अशासाठी मी त्याला वर यायची परवानगी दिली नाहीये की फारोनी त्याचं सामर्थ्य दाखवावं. but I will show him my power, पण अशासाठी मी फारोला वर यायची परवानगी दिली की त्याच्याद्वारे मी माझं सामर्थ्य दाखवावं, that my name might be proclaimed in all the earth. की माझं नाव संपूर्ण पृथ्वी भरामध्ये जाहीर व्हावं. Praise God. देवाला So धन्यवाद. God did not bless Pharaoh's pride. तर देवाने फारोच्या गर्वाला आशीर्वाद दिलेला नाही, God didn't lift him up as a reward, आणि देवाने त्याला प्रतिफळ म्हणून वर आणलेलं नाही. but God allowed him to rise देवाने त्याला वर यायची परवानगी दिली so that his power could be seen. अशासाठी की देवाचं सामर्थ्य त्याच्याद्वारे दिसावं, बाकी काही नाही. And God showed his power. आणि देवाने फारोद्वारे स्वतःचं सामर्थ्य जगाला दाखवलं सुद्धा. He showed his power to Pharaoh. फारोलाही दाखवलं देवाने आपलं सामर्थ्य. How? कसं? By dividing the Red Sea. तांबडा समुद्र दुभंगून, I am greater than you, Pharaoh. की बघून घे फारो राजा, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. Praise God. तुला नाही हे करता आलं असतं, पण मी करू शकतो, कारण हे बनवलंच मी आहे. Amen. God struck down Herod देवाने हेरोदाला खाली टाकलं and showed him who is greater. आणि त्याला दाखवलं की बघून घे मोठं आणि महान कोण आहे. See? So he didn't rise up by God's blessings. तर हेरोद किंवा फारो हे सगळे देवाच्या आशीर्वादामुळे वर आलेले लोक नाहीये. He was allowed to rule for a time. देवाने त्यांना परवानगी दिली काही वेळ राज्य करायला. But when his pride crossed the line, पण जेव्हा त्या हेरोद राजाची सुद्धा जी काही जो काही गर्व होता, त्या गर्वाने एक मर्यादा ओलांडली, God judged him. मग देवाने त्याचा न्याय केला. Amen. आमेन. तसं मर्यादेमध्ये देव परवानगी देईल, त्याच्या पुढे नाही. Amen. दुष्ट लोकांना. But to us, आपलं म्हटलं he will not pull us down. तर देव आपल्याला खाली खेचणारच नाही. Because we are of a humble heart. का आपण ठरलो देवाची माणसं आणि नम्र हृदयाची लोक. We worship God. आपण करतो देवाची आराधना. Amen. ते पण जिवंत देवाची We आराधना. trust him. आपला विश्वास आहे देवावर. Amen. आमेन. Like David, like Joseph, like David. Esther. दाविदाप्रमाणे, योसेफाप्रमाणे, एस्तरप्रमाणे आपला विश्वास आहे देवावर. Amen. तर आपल्याला वर आणणारा देव आहे. And so we need to trust him. तर आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला म्हणायचंय बेटा. A few years ago, काही वर्षांपूर्वी I used to visit a particular outlet in a particular mall. एका विशिष्ट मॉलमध्ये एका दुकानात मी जायचो बरं का. There I met a young man who worked in one of those stores. आणि तिथे एक तरुण मुलगा मला भेटला जो कुठल्या दुकानात कामाला असेल. Every time he saw me, दरवेळेला जेव्हा तो मला बघायचा, he would come running to me. माझ्याकडे धावत धावत यायचा. Pastor, पास्टर, please pray for me. प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. He always had one request. आणि एकच विनंती तो मला नेहमी सांगायचा प्रार्थनेची, I've been working here for years, की इथं मी अनेक वर्ष काम करतोय, but पण I've never been promoted. मला बढती आणि प्रमोशनच नाही मिळत. And so there itself I used to pray for him मग तिथंच मॉल मध्येच मी त्याच्यासाठी प्रार्थना करायचो and encourage him to visit the church. आणि त्याला प्रोत्साहन द्यायचो की कधी तुला वेळ असेल तेव्हा चर्चला ये बेटा. But he always had an excuse. पण नेहमी तो कारण सांगायचा की नाही असं आहे, नाही तसं आहे, I'm too busy. आणि मला कामामध्ये वेळ मिळत नाही, I don't get time. मला वेळ मिळत नाही, मला यायला होत And so नाही. he never came. आणि तो चर्चला कधी आला नाही. The next time again I saw him, मग पुढच्या वेळेला जेव्हा केव्हा मी त्याला भेटायचो, he used to come running to me. मग मी दिसलो की परत माझ्याकडे धावत येणार मॉलमध्ये. Sometimes I felt I should avoid him कधी कधी मला असं वाटायचं की ह्याला मी टाळलं पाहिजे, म्हणजे तो येताना दिसला की असं वाटायचं दुसरीकडनं धावं. because so many times I prayed for का him. किती वेळेला मी त्यासाठी प्रार्थना केली हो. And I told him, you need to come to church. आणि किती वेळेला मी त्याला म्हटलो की अरे तू चर्चला आलं पाहिजे, एक सॅटर्डे का तो आज रे. And then he told me, आणि मग तो मला म्हणाला, Pastor, पास्टर this year at least I should get या promoted. वर्षी तरी मला बढती मिळाली पाहिजे, तुम्ही प्रार्थना करा. And this happened for several years. आणि अनेक वर्ष, एक दोन दिवस, एक दोन महिने नाही, अनेक वर्ष ही स्टोरी सुरू. And then he shared something very interesting. त्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग त्यांनी सांगितलं. Pastor, तो म्हणाला, I have पास्टर tried everything to please my boss. मी सगळे प्रयत्न केले की माझ्या बॉसला पण खुश करावं मी,
I used to fill out the appraisal forms, आणि अप्रेझल फॉर्म यायचा तो मी भरायचो. and my boss used to promise me that he would give me a raise this year. आणि बॉस मला वचन पण द्यायचे की यावर्षी मी तुला बढती देईन. But पण he used to give it to someone else. आणि कोणाला तरी प्रमोशन देऊन टाकायचे. And so I even asked my wife तर मी माझ्या बायकोला पण विचारलं to cook his favorite dish, की बाई तू काहीतरी माझ्या बॉसच्या आवडीचा स्वयंपाक कर and you pack them up in the lunch box. आणि डबा बांधून दे मला लंचला. And so during lunchtime, तर लंचच्या वेळेला I used to give him my tiffin, म्हणजे माझा टिफिन मी माझ्या बॉसला द्यायचो. and he used to enjoy my food. माझ्या बॉसला आवडायचं ते, तो स्वयंपाक आवडायचा. And he used to tell me, आणि माझा बॉस मला म्हणायचा "Don't worry, काळजी नको करू, this time you will get it." या वेळेला तुलाच प्रमोशन देणार आहे. But again, परत he gave the promotion to somebody else. आणि कुणाला तरी प्रमोशन दिलं. What more should I do, pastor? आता मी अजून काय करू की खाया पिया सब हो गया, बिल दूसरे के नाम पे ही फट रहा है. So he did everything possible to win his boss' favor, त्याने शक्यतो सगळे प्रयत्न केले की माझा बॉस माझ्यावर खुश राहावा, but nothing worked. पण काम काही झालं नाही. I told him, तर मी त्याला म्हणालो "You need to stop trusting people तू लोकांवर विश्वास ठेवायचं बंद कर and start trusting in Jesus." आणि येशूवर विश्वास सुरू कर. याला आम्ही नसते उद्योग म्हणतोय, नसते उद्योग थांबव आणि देवावर विश्वास ठेव. He replied, "Yes, yes, yes, pastor. मग तो म्हणाला हा पास्टर हो हो हो. That's okay, but you just keep me in ते prayer." बरोबर आहे पण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. So sadly, no matter how many times I saw him, मग दुःखाची बाब मी कितीही वेळेला जरी त्याला पाहिलं he भेटलो never got promotion. त्याला बढती कधी मिळालीच नाही. Why? का? Because he never chased after God. कारण तो देवा मागे लागलाच नाही. He did not read this Psalm 75. त्याने स्तोत्र संहिता 75 वाचलंच नसेल. लांब लांब पर्यंत जीवन देवाशी संबंध नाही. That promotion comes from God. आणि हे वचन तर नसेलच वाचलं की प्रमोशन देवाकडनं येतं. Amen. आमेन. So you need to know. तर असं नसतं ना बेटा, तुलाही कळायला पाहिजे. Don't beg for your position. तुझ्या पदासाठी भीक नको मागू. Walk in God's purpose. देवाच्या संकल्पात धडधाकट सरळ चाल. Your name is on the list of God. तुझं नाव देवाच्या यादीत लागलेलं आहे. Say, it's written on God's hand. तुझं नाव देवाच्या हातावर कोरलेलं आहे. You work faithfully. तू विश्वासूपणे काम कर ना. You work in silence. तू शांतपणे पण विश्वासूपणे काम कर. Let God announce you. आणि देवाला जाहीर करू दे. Amen. Amen. When God promotes you, आणि देव जेव्हा तुला बढती देईल, even your enemies will notice it. मग शत्रू सुद्धा बघतील तुझे की बापरे ये तो बहुत ऊपर आ गया. Yes. Amen. आमेन. Because God decides who rises, God decides who goes down. कारण की देवच ठरवतो कोण वर यावं किंवा कोणी वर यायला हवंय आणि कोणी खाली जायला हवंय, ठरवणारा देव आहे. You don't rise because you came from the west. तुम्ही वेस्ट कडनं किंवा पाश्चिमातनं किंवा पश्चिमेकडनं आलाय म्हणून वर येताय वगैरे असं काही बाब You don't rise because you came from the east. वगैरे अशी काही बाब नाही की तुम्ही पूर्वेकडून आला म्हणून तुम्ही वर आला, तुम्ही पश्चिमेकडनं आला म्हणून वर आला. You don't rise because you know who you are आणि तुला कळलं की तू कोण आहे म्हणून तू वर आला वगैरे असं नसतं. or how hard you worked. किंवा तू किती मेहनत केली, घाम गाळला म्हणून तू वर आला असं तर नाहीच आहे. You may work very hard, तुम्ही कराल फार मेहनत आणि घाम गाळाल, but we are living in an evil world. पण आपण दुष्ट जगात जगतोय रे. Bible says, बायबल म्हणतं ना I have seen princes walking and beggars sitting on horses. राजकुमारांना चालताना आणि भिकाऱ्यांना घोड्यावर बसलेलं मी पाहिलंय. बायबल मध्ये लिहिलंय कोण Yes. कुठं बसायला हवंय आणि कोण कुठं बसलंय. I have seen graduates brooming the place and unqualified people on the top places. पदवीधर झाडू मारतायत आणि अशिक्षित उच्च पदांवर असलेले मी पाहिले. Because we are living in an evil world. का आपण दुष्ट जगात जगतोय, तुम्ही पण बघतच असाल. We are not lazy people. आपण काय आळशी लोक आहोत असं नाही. We are hardworking people. आपण आळशी नाही, आपल्या सगळ्यांनाच मेहनत करायची इच्छा तर आहे. But yet we don't get our due. तरी नाही आपल्याला जे मिळायला हवं ते मिळत. Something is missing, isn't it? म्हणजे काहीतरी मिसिंग आहे ना. What is it? काय मिसिंग आहे? Jesus is missing. येशू मिसिंग आहे ना. ज्याला धरायचं त्याला तू धरलंच नाही रे. बाकीचं सगळं धरून फायदा तरी काय? Like during Christmas time, जसं नाताळच्या वेळेला a mother and a daughter went to buy some crib. नाताळ समयी आई आणि मुलगी मला वाटतं काहीतरी गव्हाणी घ्यायला बाहेर गेल्या. And there, तिथे the child was looking for something. ते लेकरू शोधत होतं काहीतरी. Mommy said, "What you are looking तर for?" ती मम्मी म्हणाली की काय शोधते बेटा? Mommy, everything is here. नाही मम्मी सगळं आहे इथे, But where is baby Jesus? here?" पण बाळ येशू कुठे आहे? म्हणजे सब आहे, मंदिर आहे, चर्च आहे, जीसस किधर आहे? Amen. असं असं काहीतरी. So God decides for your life. तर देव ठरवतो बेटा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं काय आणि कुठे ठरवणारा देव आहे. See, no power on earth can make any person important. जगातलं कुठलंही सामर्थ्य कुठल्याही माणसाला किंवा एकाही माणसाला महत्वाचं करून ठेवत नाही.
Amen. कारण ते सामर्थ्य माणसांमध्ये नाहीच आहे. God will make it. देव करेल ते. God will make it. देव करेल. I was such an ordinary person. मी इतका साधारण माणूस होतो, मी तुम्हाला काय सांगू. We had nothing. काही नव्हतं आमच्याकडे. काही म्हणजे काही नाही. कंगाल लावून कंगाल. My dad died before time. माझे वडील फार लवकर वारले. Left all 5 of us. आम्ही 5 भावंड मागे राहिलो. And yet God lifted me up तरी today. देवाने आज मला उचललंय ना. Because कारण I chased after मी God. देवा मागे लागलो. I chased देवा मागे लागलो. ते महत्वाचं असतं बेटा. जे धरायचं, ज्याच्या मागे लागायचं त्याच्या मागे लागा. God chooses who will be honored today. आणि देव आज निवडेल की कुणाचा मान झाला पाहिजे. Yes. देव God आज is निवडेल. choosing today whom He will honor today. आज देव निवडेल की आज मान कुणाचा झाला पाहिजे. आज देव निवडेल. And suddenly tomorrow you'll become the most important person. आणि अचानक उद्या उठून तुम्ही सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व ठराल. सगळे तुम्हाला शोधत येतील, वो ब्रदर किधर आहे. Amen. आमेन. होऊ शकतं, होईल का नाही, देवा मागे लागलो तर. He will decide who will carry His favor. आणि देव ठरवेल की देवाचा अनुग्रह कोणावर येणार आहे. Amen. आमेन. He anoints people for greatness. आणि देव थोरवीसाठी लोकांना अभिषेक करतो. And He removes what He doesn't want to be there. आणि देवाला जे जिथे नको आहे ते देवच काढतो. Amen. आमेन. And I have seen मी पाहिलंय, He will always lift up the humble. नेहमी नम्र लोकांना देव उंच करतो. Always. नेहमी नम्र लोकांनाच देव वर आणतो. He will तुम्ही bring सगळे down the प्रयत्न proud. करा. आणि गर्विष्ठांना तो खालीच टाकणार. यू ट्राय इट हाऊएव्हर यू वॉन्ट. जेवढे प्रयत्न पाहिजेत करा. You don't need to compete. तुम्ही कोणाशी स्पर्धा करायची गरज नाही की तू पहिले या मैं पहिले. You don't need to compare with anybody तुम्ही else. कोणाशी तुलनाही करायची गरज नाही की तू बडा या मैं. Just stay faithful with God. विश्वासू आणि इमानानं राहा देवाशी. And God will decide when and how to lift you. देव ठरवेल तुला कधी आणि कुठे वर आणायचं. त्याला ठरवू दे ना. Amen. आमेन. When He finds a right person, आणि जेव्हा देवाला योग्य माणूस सापडेल, He will release His favor. देव त्याचा अनुग्रह मोकळा करेल. Amen. देवाचं काम आहे. And that's true promotion. आणि याला खरी बढती म्हणतात बेटा. So every day, तर रोज seek His face. देवाचं मुख शोधा. See the change that will come. म्हणजे काय, प्रार्थना करा आणि But- मग बघा काय बदल But येतो. pastor, नाही पण पास्टर, is education nothing then? शिक्षणाला काहीच महत्व नाही का हो. You do your part. नाही नाही, तू शिक्षण घे ना, तुझं काम तू कर. Because even after doing your part well, you don't get what you कारण कधी कधी deserve. आपलं काम आपण व्यवस्थित करून सुद्धा आणि पदव्या अनेक घेऊन सुद्धा ज्या योग्यतेचे आपण आहोत ते मिळत तर नाहीच या जगात, है ना. अनेक पदवीधर बेरोजगार आहेत. Amen. हो की नाही, पटतंय का. Competition is everywhere. स्पर्धा या जगात आज सगळीकडे आहे. Less jobs, more people. आणि काम, नोकऱ्या कमी आणि लोक जास्त झालेली आहेत. उमेदवार जास्त आहेत, नोकऱ्या कमी आहेत. If there is any improvement in our country, it is population. आणि आपल्या देशात जर कुठली खरोखर चांगली प्रगती झाली असेल तर ती लोकसंख्येची आहे. आणि कसली See? लोकसंख्या फर्स्ट क्लास वाढली आहे. And jobs are harder to get. आणि नोकऱ्या मिळणं अवघड झालंय. जवान लोक किती हताश होत आहेत बघा. And so in life, many people try to push themselves तसं up. आयुष्यामध्ये अनेक माणसं स्वतःला वर आणायला ढकलाढकली They करतात. trust in friends, money, आणि- power, fame. मित्रांवरती, पैशावरती आणि प्रसिद्धीवरती विश्वास टाकतात. They try to climb over others. आणि प्रयत्न करतात की नाही दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून तरी वर जावं. They think if I work hard enough आणि विचार करतात की नाही मी जर जास्त मेहनत केली ना and meet the right people, आणि योग्य लोकांना भेटलो ना but I will rise. तर येईन मी वर. But this verse is going contrary to all our thoughts. पण हे वचन आपल्या सगळ्या विचारांच्या विरुद्ध आहे बघा. What will you do with Psalm 75 then? मग तुम्ही स्तोत्र 75:6 मध्ये जे लिहिलंय त्याचं काय करणार आहात. Amen. काय कराल याचं मग. So nobody can rise unless God allows it. तर जोवर देव परवानगी देत नाही, हे डोक्यात फिट बसवा, जोवर देव परवानगी देत नाही तोवर कोणी वर येऊ नाही शकत. Amen. आमेन. Look at Joseph. योसेफ बघा. His brothers sold him. योसेफाच्या सख्ख्या भावंडांनी, रक्ताचे सख्खे भावंड त्याला विकून टाकले. He became a slave, तो झाला गुलाम. thrown in prison, त्याला टाकलं तुरुंगात. forgotten. विसरून गेले सगळे त्याला. But when God's time came, पण जेव्हा देवाची वेळ आली, God saw his humility. देवाने योसेफातली नम्रता पाहिली. God saw his forgiving nature. देवाने त्याचा क्षमा करणारा स्वभाव पाहिला. God saw his faithfulness. देवाने त्याच्यातला विश्वासूपणा पाहिला. See, your boss may see all your files. बघा,
तुमचा बॉस तुमच्या फाईली बघेल. My God sees your character. देव तुझं चारित्र्य बघेल. God was studying his character. देव त्याचं चारित्र्य अभ्यासात आणत होता की हा कसा राहिला, पोटिफराच्या घरात कसा राहिला, मिसेस पोटिफरनी हल्ला केला हा कसा राहिला, Even in the prison, तुरुंगात कसा राहिला, wrongly accused. चुकीच्या रीतीनं दोषारोप ठेवण्यात आला त्याच्यावर. He saw his two people there, one butler, one baker. मग त्याने तिथे पाहिलं की एक प्याले दरबार आणि आचारी स्वयंपाकी तिथे आहे. He is asking them, आणि तो त्यांना विचारतोय why is your countenance so की sad? तुमचे चेहरे एवढे उदास काय आहेत. Say, who is asking? म्हणजे कोण कुणाला विचारते, कोणी कुणाला विचारायला हवंय. See his heart, बघा हृदय किती a गोल्डन helping heart. किती मदत करणारं हृदय. I will pray for you. की मी तुमच्यासाठी प्रार्थना I करेन. will ask God. मी देवाला विचारीन. स्वतः विचारा चुकीच्या दोषारोपाने तुरुंगात आलेला इतर तुरुंगवासियांना प्रोत्साहन देऊन म्हणतोय, यू डोंट वरी, तू काळजी नको करू, आय विल प्रे फॉर यू. Say, lifted up from prison to palace. म्हणजे तुरुंगातून महालापर्यंत देवाने त्याला उचलला. Second to Pharaoh. फारो नंतर जर कोणी पॉवरवर असेल तर योसेफ झाला. God promoted him. देवाने त्याला अशी बढती दिली. People didn't promote him. लोकांनी नाही दिली काही. Potiphar didn't promote him. पोटिफराने नाही त्याला बढती दिली. And he stayed promoted all his life. आणि मग आयुष्यभर तो त्या बढती मिळालेल्या जागेवर राहिला. Never was he brought down. आणि कधी तो खाली नाही आला. Amen. खाली आणण्यात आलं नाही त्याला. In the prison, he had nobody to talk to. तुरुंगात त्याच्याकडे गप्पा मारायला कोणी नव्हतं. No connections, कोणाशी संपर्क नाही, यार no नाही. influence, कोणाशी काही इन्फ्लुएन्स नाही, संपर्क नाही, यार नाही, दोस्त नाही, कोणी नाही. no chance to rise, काही संधी नाही वर यायची तुरुंगात. no lawyer to fight his case. कोणी वकील नाही त्याच्या बाजूने वकिली करणारा, But when त्याची केस God's लढणारा. time comes, पण जेव्हा देवाची वेळ येते you don't need a lawyer, you don't need an influence, you don't need your friend. तेव्हा वकील लागत नाही, मित्र लागत नाही, कोणीच लागत नाही. You need God. कारण शेवटी देवच लागतो. Everything changed. सगळं बदललं. Pharaoh said, फारो बोलला, I now put you in charge of the whole land of Egypt. आता मी संपूर्ण मिस्र देशावरती तुला इन्चार्ज करतो. चल. God lifted Joseph from the lowest place देवाने योसेफाला अगदी खाली घसरलेल्या अवस्थेतून एवढा वर नेला, to the highest place. एकदम अतिउच्च जागेवर नेला. From a prisoner to be a prime minister. म्हणजे कैदी होता तिथपासून तो पंतप्रधान झाला. He did not only rise in position, आणि फक्त पदाने वाढला असं नाही, he rose in character. त्याच्या चारित्र्यात सुद्धा तेवढा वर गेला. इतका चांगला, इतक्या चांगल्या गुणांचा आणि स्वभावाचा. He rose in mercy. दयेत वाढला, He rose in faith. विश्वासात वाढला, क्षमेत वाढला. Say, he was thrown in the prison for the crime he didn't commit. जो गुन्हा त्याने केलाच नाही त्या गुन्ह्यापायी त्याला त्यांनी तुरुंगात डांबला. Mrs. Potiphar lied about him. आणि सौ पोटिफर त्याच्याविषयी खोटं बोलल्या चक्क. She could have destroyed his life. आता ती सौ पोटिफर त्याच्या जीवनाचा नाश करू शकली असती. And yet, तरी when Joseph was lifted up, योसेफाला जेव्हा वर आणण्यात आलं, he became higher than Potiphar. तो पोटिफर पेक्षाही वरच्या जागी गेला दरबारात. He was working in Potiphar's house. पोटिफराच्या घरात कामाला असलेला योसेफ Now Potiphar was his servant. आता पोटिफर योसेफाच्या हाताखाली काम करणारा चाकर झाला. But पण he did not take revenge. त्याने सूड नाही घेतला. He could have thrown Mrs. Potiphar in the prison. योसेफाने सूड नाही घेतला. तो मिसेस पॉटिफरला, सौ पॉटिफरला तुरुंगात टाकू शकला असता की तुम्ही असं कसं म्हणता, मी हे केलेलंच नाहीये. So you have to be thrown. Even Potiphar could be thrown. पोटिफराला आणि त्याच्या बायकोला तुरुंगात डांबलं पाहिजे. जे मी केलंच नाही त्याची शिक्षा मला काय देताय. He could have punished both of them आणि दोघांना तो शिक्षा देऊ शकला असता की मी नाही केलेलं हे. because he was in a position now. कारण की तो आता पदावर आलेला होता. तर राजाच्या दरबारात पदावर आल्यानंतर सुद्धा तो पोटिफराला आणि त्याच्या बायकोला तुरुंगात डांबू शकत होता की यांनी माझा अन्याय केलाय, मी यांना सोडणार नाही. He had the power. का आता सत्ता त्याच्या हातात आली होती. He was second only to Pharaoh. आता फारो राजानंतर नेक्स्ट कोणी असेल सत्तेत तर तो होता योसेफ. तो त्यांना तेव्हा शिक्षा करू शकला असता. One word from him एक शब्द जर त्याच्या तोंडातनं बाहेर आला असता ना, and Mrs. Potiphar could have been exposed, तर सौ jailed for पोटिफर life, सौ पोटिफर अख्ख्या एक्सपोज झाल्या असत्या, आयुष्यभरासाठी उघड्या पडल्या असत्या त्या. or even executed. आणि त्यांना शिक्षाही होऊ शकली असती, ठार मारलंही जाऊ शकत होतं. Maybe she was very scared now. आणि कदाचित आता सौ पोटिफर घाबरल्याही असतील. But Joseph must have said, पण योसेफ म्हणाला असेल, I forgive you. मी क्षमा करतो, मी क्षमा केली, Go, I forgive you. मी क्षमा केली, छोड दे.
ऊपर लाने वाला प्रभू है मुझे. He left her in God's hand. आणि देवाच्या हातात सोडून दिलं त्याने तिला. What does that show? त्याचा अर्थ काय? Joseph's heart was clean. योसेफाचं हृदय ना फार स्वच्छ होतं. He was a forgiving man. गोल्डन हार्ट, क्षमा करणारा माणूस. He knew that God was his defender. त्याला माहित होतं देवच माझ्यासाठी मला बचाव करायला येईल. He chose mercy over revenge. त्याने दया पत्करली, सूड नाही. He knew त्याला माहित होतं that true promotion isn't only about power. खरी बढती फक्त सामर्थ्य आणि सत्तेतनं येत नाही. It's living by God's purpose. खरी बढती देवाच्या संकल्पात जगून येते. देव म्हणतो तसं केलं तर आपण वर येतो. Don't use your rise to bring others down. आणि तुमचा उत्कर्ष इतर लोकांना खाली पाडायला वापरू नका. तुमची बढती इतर माणसांना खाली पाडायला नका वापरू. Use your blessing to be a blessing to others. तुमचे आशीर्वाद दुसऱ्यांसाठी आशीर्वादित व्हायला वापरा. Let God deal with your enemies. देव तुझ्या शत्रूंसोबत राहू दे ना. You just stay faithful. तू विश्वासू राहा. बस इमानानं राहा. Amen. मी काय करू एवढ्याच गोष्टी कर आणि काही नको करू. He went from prison to palace. तुरुंगातून पार महालात आला हा. He went from pain to peace. वेदनेतनं शांतीत आला हा. From accused to become an anointed man. ज्याला गुन्हेगार ठरवण्यात आलं तो अभिषिक्त बनून बाहेर आला. And still kept his heart right. आणि तरी त्याने हृदय बरोबर ठेवलं. सूड घेणं नाही, मी क्षमा करणार नाही, मला आता राग आलाय, मी सोडणार नाही. ती भाषाच नाही त्याची. That's why God promoted him. म्हणून देवाने त्याला बढती दिली. We say, why God promoted Joseph? आपण म्हणतो देवाने योसेफाला बढती का दिली? This is the reason why ही God कारण आहे. promoted देवाने Joseph. त्याला बढती देण्यामागची कारण आहे ती. Amen. आमेन. His brothers didn't promote him. त्याच्या भावांनी नाही का त्याला बढती His दिली? friends did not promote त्याचे him. मित्र यार दोस्त त्यांनी नाही बढती दिली. In fact, the butler forgot him for 2 years. उलट पक्षी तो जो प्याले दरबार त्याला 2 वर्ष विसरलाच. He told him, त्याला म्हणाला when you are released, जेव्हा तुला सुटका मिळेल after I have shared with you the dream, आणि मी तुला स्वप्न सांगितल्यानंतर स्वप्नाचा please अर्थ tell the king आता मी तुला स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर तुला सुटका मिळाल्यानंतर तू प्लीज राजाला माझ्याविषयी सांग. and let me be released. जरा महाराजांना माझी शिफारस कर आणि मला सोडायचं बघशील ना प्लीज. Because कारण I'm not a culprit. मी नाहीये गुन्हेगार. माझ्या I'm a खोटा victim of it. गुन्हा मी गुन्हेगार नाहीये. मला हे लोकांनी खोटा गुन्हेगार करून ठेवलंय. That fellow forgot. हा विसरला. That is man. माणूस असाच असतो. That विसरून is गेला. man. विसरून गेला. अरे तुझ्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला, तू विसरून गेला. See, माणसं अशीच असतात. माणसं विसरतात people say, I keep my fingers crossed. आणि कॅज्युअली म्हणतात माय फिंगर्स क्रॉस्ड. Luck is on my side. लक डोंबल्याचं लक म्हणे माझ्या बाजूने आहे. नशीब माझ्या बाजूने आहे म्हणे. मी नाही म्हणते डोंबल्याचं नशीब. It was God who opened that miracle door for अरे Joseph. देवाने चमत्काराचं दार उघडलं योसेफासाठी. देव लागतो बेटा, देव लागतो. And the best part is, आणि उत्तम भाग आहे he stayed promoted all his life. तो त्या बढतीच्या पदावर आयुष्यभर राहिला. Never removed, कधी त्याला कोणी काढलं never नाही. overthrown, कोणी त्याला फेकलं नाही. never cast down. कोणी त्याला खाली टाकलं नाही. Because कारण what God builds, देव जे वर आणतो no one can break it. ते कुणी तोडू नाही शकत. वर आणणारा देव पाहिजे. मग तुला वर सांभाळून ठेवेल तो. What God lifts, nobody can drop it. ज्याला देव वर आणतो त्याला कोणी नाही खाली आणू शकत. When God promotes, it is secure. देव जेव्हा बढती देतो ती सुरक्षित आहे. 100%. It's not based on people's ती opinion. माणसांच्या मतांवर आधारित नसते बेटा, की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, यायचं का मी वर, काय म्हणता तुम्ही. नाही नाही, देवानी वर आणलंय. It's based on God's purpose. देवाच्या संकल्पांवर वर आलो. Amen. आमेन. People's opinion will change like they change clothes. लोकांचं काय बाबा, लोकांची मतं बदलतील, कपडे बदलतात, तसं अलीकडे माणसं आपली मतं बदलतात. See? आज माणसांना आम्ही आवडते, उद्या ते म्हणतात सिस्टर जस्ट हमको पसंद ही नाहीये. One day they will cry Hosanna, Hosanna. Next day they will say crucify एके him, दिवशी म्हणणार crucify him. होजाना होजाना, दुसऱ्या दिवशी म्हणणार याला उचला आणि ठार मारा ना. You don't chase people, you chase God. म्हणून मी सांगतोय तुम्ही लोकांच्या मागे नका लागू, देवाच्या मागे लागा. You don't chase promotion, you chase God. बढतीच्या मागे लागू नका, देवा मागे लागा. Don't beg people to lift you up. लोकांना काय भिका मागताय, मला वर आणणार, मला वर आणणार. देवाला भीक माग, देवाला गुडघे टेक. देवाला माग. Don't try to force yourself to the top. आणि बळजबरीनं वर यायचा प्रयत्न नको करू. Instead, walk with God daily. देवासोबत धडधाकट व्यवस्थित सरळ मार्गी रोज चाल. Talk to God daily. देवाशी रोज बोलायचं. आठवड्यातनं वर्षातनं एकदा गरज पडली की मी देवाला भेटतो तसं नाही, रोज. Otherwise, नाहीतर you know how people are. लोक कशी असतात तुम्हाला माहित आहे. They come to church लोक चर्चला येतात only for 3 things: 3 गोष्टी. hatching, matching, and dispatching. हॅचिंग, मॅचिंग, डिस्पॅचिंग. बस.
When the child is born, they bring the child to church. बाळ जन्माला आलं की बाळाला चर्चमध्ये घेऊन येतात. When they have to get married, they come to church. बाळ मोठं झालं की त्या बाळाचं लग्न करून घ्यायला चर्चमध्ये येतात. When they have to be dispatched from the earth, then they come. आणि पृथ्वीवरून आता जायची वेळ आली की मैतीला तेव्हा येतात. Amen. हे लोकांचे स्वभाव असतात. म्हणजे हसू येतं आपल्याला, पण सगळ्यांचंच असं आहे. For a long time, फार वेळ I too was pressed down. मी पण असा दबलेला होतो. I worked as a canteen supervisor in my company. आणि मी कंपनीत कामाला होतो एकेकाळी आणि कॅन्टीन सुपरवायझर म्हणून काम करायचो मी. I didn't just handle one canteen. आणि एक कॅन्टीन नाही सांभाळायचो. I was handling 4 canteens. माझ्या हाताखाली 4 कॅन्टीन दिले होते माझ्या एमडीनी. The staff canteen, स्टाफ कॅन्टीन, worker canteen, वर्कर कॅन्टीन, manager's canteen, मॅनेजरचं कॅन्टीन and the MD's आणि canteen. एमडीचं कॅन्टीन. And it was a high demand job. आणि त्या काळामध्ये कॅन्टीन सुपरवायझरची नोकरी फार हाय डिमांड मध्ये असायची. And it was a very lucrative position. आणि त्या पोस्टवर कोणी गेलं ना तर तिथे पैसा फार कमवायला जमायचं. Many people wanted that role, आणि अनेक लोकांना म्हणूनच ते काम हवं असायचं. not for the responsibility, बाकी जबाबदारीसाठी नाही, but for the underhand money they पण can तिथे get अंडरहँड paid. पैसा बराच कमवला जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे लोकांना कॅन्टीन सुपरवायझरची नोकरी त्या काळी आवडायची. 1980 90s वगैरेचं मी बोलतोय. And I had come to the Lord Jesus Christ. मग तोवर मी प्रभू येशूकडे आलो. My life had changed. माझं जीवन बदललं I could no longer live the old way. आणि मला जुन्या रीतीनं आता जगता येणार, कारण येशू माझ्या जीवनात आले. I chose honesty over आणि profit. मी प्रामाणिकता निवडली की मला उगीच फायदा नाही करून घ्यायचा, मला प्रामाणिकपणे आता जगायचंय. I faced many opposition आणि that time. त्यामुळे अनेक विरोधाला मला सामोरं जावं See, लागलं. when you walk with Jesus, the battle begins. हा, हे असं होतं बेटा, येशूंबरोबर आपण चालायला लागलो की देअर ओनली बॅटल, तिथेच युद्ध सुरू होतं. And some didn't like my stand. मग काही लोकांना मी ज्या रीतीनं ते काम करवतो आवडलं नाही. Even my own boss wanted me out. मग माझे जे बॉस होते त्यांच्या मनात पण असं आलं की मला काढून टाकायचं. He would search for faults in my work. आणि माझे बॉस माझ्या कामामध्ये काहीतरी चुका शोधायचा प्रयत्न करायचे. He sent many show cause notices against me. अनेक शोकॉज नोटीस त्यांनी माझ्या विरुद्ध डिपार्टमेंटला पाठवल्या. He used to send it to the personal department. पर्सनल डिपार्टमेंट मध्ये पाठवून द्यायचे. And he was trying to remove me. म्हणजे माझा बॉस प्रयत्न करत होता की मला त्या नोकरीवरनं काढून लावायचं. But I was not afraid. पण मी नाही घाबरलो, Because कारण deep in my heart I knew. इथे माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात मला माहित होतं Promotion does not come from the east nor from the west, but God is the judge. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. देव न्याय करतो, देव ठरवतो. He puts one down, he lifts the other up. देव एकाला वर आणतो, देव दुसऱ्याला खाली टाकतो. मला हे माहिती होतं. And God was my shield. आणि देव माझी ढाल होता. And so the day came, तर एक दिवस उजाडला. I had shared with some people, I think so I shared with you also. तुम्हालाही बहुतेक मी सांगितलं असेल, मी हे सांगतच आलोय. And I spent about 8 to 9 months in prayer. 8-9 महिने मी प्रार्थनाच करत राहिलो. And that was the time the Lord spoke to me मग त्यावेळेला very audibly. त्याला देव माझ्याशी अगदी क्लिअर आवाजात बोलला. And he told me June 1st you should resign. आणि देव मला म्हणाला 1 जूनला तू राजीनामा दे. And I resigned my job. आणि मी राजीनामा दिला. I told my wife also to resign. माझ्या बायकोलाही म्हणालो की तूही राजीनामा दे. Not in defeat, आणि पराजय झालो, हरलो म्हणून नाही, but in obedience to God. पण देवाच्या आज्ञा पालनामध्ये. But then something happened. आणि मग काहीतरी घडलं. The moment I submitted my resignation ज्या letter, क्षणाला माझा राजीनामा मी कंपनीत दिला, the personal officer, he called me to his office. पर्सनल ऑफिसरनी मला त्याच्या ऑफिस मध्ये बोलवलं. And he said, I want to show you something before you go. आणि म्हणाला की मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, तू सोडून जाण्या अगोदर. समवेअर 93-94 मे बी 1993-1994 चं मी बोलतोय. And he opened the file, आणि त्याने माझी फाईल उघडली. thick file, अशी म्हणजे जाडच होती. full of show cause notices आणि एवढ्या शोकॉज नोटीस माझ्या विरुद्ध, that has been sent against me. बाबा माझ्या विरुद्ध एवढं आलं होतं. He said, these were sent to your boss, आणि म्हणाला की बॉसला पाठवलेलं आहे सगळं, but they never worked against me. पण माझ्या विरुद्ध कधीच त्यांनी काही निर्णय केला नाही. He said, I always appreciated your work, आणि ते म्हणाले की मी नेहमी तुझ्या कामाचं कौतुक केलं पीटर, but पण one thing I can say, एक गोष्ट मी सांगू शकतो, nobody could remove you. तुला कोणी काढू नाही शकलं बाबा. Nobody could remove हे you. केवढे प्रयत्न झाले तुझ्या विरुद्ध, तुझी फाईल एवढी जाड, एवढे मेमो आलेत, पण तुला कोणी काढू नाही शकलं.
till you resigned. तू राजीनामा देईपर्यंत तुला कोणी काढू शकलं नाही रे बाबा. I saw the hand of God. मी मग देवाचा हात पाहिला, म्हटलं कमाल माझ्या देवाची आहे. See, man tries to push us down, तसं मनुष्य ना आपल्याला खाली टाकायचा प्रयत्न but करतो, God covered me. पण देवाने मला झाकलं. God blocked the plan of the enemy, देवाने शत्रूच्या योजनाच ब्लॉक केल्या and none of their efforts were successful. आणि त्यांचे कुणाचेही काही परिश्रम यशाला आले नाही. किती त्यांनी मेमो पाठवले पण त्यांनी काय मला काढलं नाही. And what I learned is, मी काय शिकलं ह्याच्यात? you may be faithful की तुम्ही विश्वासू असाल and still face false reports आणि against you. तरी काही खोटे रिपोर्ट तुमच्या विरुद्ध सादर केले जातील. You may be very honest तुम्ही असाल फार प्रामाणिक and still face jealousy. आणि तरी ईर्ष्या जळफळणं वगैरे तुमच्या विरोधात पण येईल. You may be good at your work असाल तुम्ही तुमच्या कामात चांगले नंबर 1 and still be targeted. आणि तरी तुम्हालाच टार्गेट केलं जाईल की हा बरोबर नाही, हा बरोबर नाही. But But- if your heart is right, तुझं जर हृदय बरोबर असेल ना, if your heart pants after God, तुझं हृदय जर देवा मागे लागलं असेल ना, and if you trust in the Lord, आणि तू जर येशूंवरती विश्वास ठेवला ना, no man on this earth can stop your promotion. अख्ख्या जगातला एक माणूस तुझी बढती नाही थांबवू शकत. अजून एक वाक्य मी नेहमी बोलते, द मॅटर ऑफ द हार्ट इज हार्ट ऑफ द मॅटर. सो व्हॉट्स गोइंग ऑन इन युअर हार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Even David, when he was promoted, again he was demoted by Saul. दावीदाला बढती मिळाल्यानंतर शाऊल राजाने त्याला परत अधोगती दिली. Bible says in 1 Samuel 18:14, 1 शमूएल 18 अध्याय 14व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, David was demoted. दावीदाची अधोगती झाली. But Bible says there, पण बायबल तिथे म्हणतं, David behaved wisely in all his ways. दावीद त्याच्या सगळ्या मार्गामध्ये सुज्ञतेनं जरा हुशारीने वागला And the Lord was with him. आणि देव दावीदा संगती होता. In other words, दुसऱ्या शब्दात, in your demotion also God is with you. तुझी अधोगती झाली ना तरी पण देव तुझ्या सोबत आहे. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. In your weakness, God is with you. तुझ्या अशक्तपणात सुद्धा देव तुझ्या सोबत आहे. Don't worry. काळजी नको करू. He is watching you. देव तुला बघतोय. You still walk straight. तू तरी सरळ चाला, पण सरळ You चालायचं, still worship God. सरळ चालायचं, आराधना करायची You देवाची, still read the word of God. बायबल वाचायचं You still do right. आणि जे बरोबर आहे ते करायचं. And God will lift you up. देव तुला वर आणेल. Amen. नसते उद्योग करायचे नाहीत. हवं तर लिहून ठेवा. Amen. Amen. You may be in a dark season असाल right आता now. आता या वेळेला कदाचित तुम्ही काळ्या कुट्ट अशा सीझन मध्ये असाल You may be saying, when will my time come? आणि कदाचित म्हणत असाल, माहित नाही माझी वेळ कधी येणार आहे, When will I rise? माहित नाही मी कधी वर येणार. You are a covenant child. अरे तू कराराचं संतान आहेस, You are a child of the covenant. तू कराराचा बच्चा आहेस, You will rise. तू वर येणार. असा कसा नाही येणार? Don't look to the east nor to the west. पूर्वेकडे पश्चिमेकडे बघत नको. God says, look to me. हे म्हणतो माझ्याकडे बघ सरळ, I will elevate you. मी तुला वर आणीन, I will promote you. मी तुला बढती देईन, In the midst of your demotion, I will promote you. तुझ्या अधोगतीत मी तुला बढती देईन. See, हा? grace does not need time. कृपेला वेळ नाही लागत. Grace does not need time. कृपेला कोणाला वर आणायला वेळ नाही लागत. It only needs your heart to be right. फक्त हृदय बरोबर लागतं बास. Your heart to be right. हृदय बरोबर लागतं. तुझं हृदय जर बरोबर असेल ना तर कृपा तुला पटकन वर आणेल. Amen. आमेन. God did bring many people down also. देवाने अनेक माणसांना खाली आणलं नाही. Like Saul. जसं शौल, He brought him down. शौलाला खाली आणलं. See, he started humble, म्हणजे नम्रतेनं शौलाने सुरुवात केली खरी, but became very proud and disobedient. पण नंतर शौल फार घमेंडी आणि आज्ञाभंग करणारा झाला. He offered sacrifices he wasn't allowed to offer. आणि जी अर्पणं त्यांनी चढवायला नको होती, ज्याची त्याला परवानगी नव्हती, ती अशी अर्पणं त्याने चढवायला सुरुवात केली. He didn't obey God. देवाचं आज्ञापालन केलं नाही. And God said, you have rejected the word. मग देव म्हणाला, तू शब्दाला नाकारलंस, I will reject you. माझा शब्द तू पाळला नाही, आता मी तुला नाकारणार. How lightly the crown sits even on a king's head. म्हणजे राजाच्या डोक्यावर सुद्धा मुकुट कायमचा फिट बसत नाही बेटा, हलक्या हातानेच ठेवलेला असतो, तो सांभाळायला हवा. You need God to tighten that crown देव on your लागतो head. त्या मुकुटाचे स्क्रू टाईट करून तो तिथे विराजमान ठेवायलाही देव लागतो. म्हणून फादर बकमनचं गाणं आहे, तो संभाल तू संभाल, पाये हुए अभिषेक को और मुकुट को तू संभाल. Amen. Before the boss could say you are fired, God said, Saul, you are fired. आणि बॉस म्हणायच्या अगोदर की तुला मी फायर केलंय, देवच बोलला मी तुला फायर केलंय. आय एम रिमूव्हिंग यू आउट. Who is in charge? म्हणजे ताबा कोणाचा आहे? लगाम किसके हात में है बेटा? What about Nebuchadnezzar? नबुकदनेस्सर राजा, So much pride he had. किती गर्व करावा. He माणसाने. forgot who was in charge. विसरूनच गेला की राज्य कोणाचं आहे, सत्ताधीश कोण आहे. See, हा?
असं नाही He विसरायचं. walked in the palace one day एके दिवशी त्याच्या महालात चालत होता, and he said, म्हणाला, "Isn't this great Babylon that I have built? हा महान बाबेल देश मैंने किया ना, मी बांधला ना, मैंने किया ना. Powerful ruler of Babylon." काय सामर्थ्यवान मी राजा बाबेल देशाचा. God said, देव बोलला, "Now it's time for you to eat grass." आता गवत खायची पाळी येणार तुझी, कारण मैंने किया तूने बंद नहीं किया. तुझी मी बंद नाही झाली, अभी खा गवत. God took away his mind. देवाने त्याचं मनच वेड केलं. Greatest king एवढा महान राजा बाबेल देशाचा lived like a wild animal जंगली जनावरासारखा जगला बेटा, until he learned who is the real boss. जोपर्यंत त्यांनी हे समजून आणि कळून नाही घेतलं की खरा बॉस कोण आहे. Then God put him back. मग देवाने त्याला परत आणून In बसवलं. every incident you see God demoting, God promoting, प्रत्येक God घटनेमध्ये. demoting, God promoting. बायबलमध्ये प्रत्येक घटनेत तुम्ही बघाल, देव खाली आणतो देवर नेतो, देव खाली आणतो देवर नेतो. Amen. आमेन. What about Haman? हमान, God gave him a time to repent, देवाने हमानाला वेळ दिली पश्चाताप करायची, but he spent all his time building gallows. पण नाही, त्यांनी मर्दख्यासाठी गळफास बांधण्यातच सगळी वेळ घालवली. Some people waste all their हो ना, time काही माणसं इतरांना बळी चढवण्या मागे सगळी तयारी करतात. putting others down. हो ना, इतरांना बळी चढवायच्या मागे सगळी तयारी. Be happy. You are in a top position. खुश राहा, सुखी रे, तू उंच पदावर आहेस. Mordecai is sitting at the gate. मर्दखाय गेट पाशी दारापाशी बसतो वे. He is a watchman. तो वॉचमन आहे. हमाना, तू किती मोठ्या पदावर You आहेस. are a big officer. तू मोठा अधिकारी आहेस हमाना. No, but he is not bowing before me. नाही, पण मर्दखाय मला झुकून सलाम करत नाही. मर्दखाय मला प्रेज द लॉर्ड नाही बोला, He salutes only God फक्त देवाला सलाम करतो तो. because he knows promotion comes from कारण God. मर्दखायाला कळलंय बढती देवाकडनं येते. अधिकारी होऊन जे तुला कळलं नाही ते See- द्वारपाळाला कळलं. Yes, we respect one another, हा, अर्थातच असं बोलताना मी असं म्हणत नाही की एकमेकांची बेइज्जती करा आणि कोणाला मान देऊ नका. आदर सगळ्यांना द्यायचा, but we don't worship anybody. पण कुणाची आराधना Except God. करायची, आराधना आणि पूजा अर्चा कुणाची करायची गरज नाही, फक्त देवाचीच झाली पाहिजे. देव तो देव शेवटी. And he was a stupid fellow, Haman, because he was building the gallows for himself. He आणि didn't realize. मी तर म्हणे हमान मूर्खच होता, स्वतःसाठीच गळफास बांधत होता आणि त्याला कळलंही नाही की मी स्वतःचीच मारायची तयारी करतोय. And the king honored आणि Mordecai, राजाने मर्दखायाचा मान केला and Haman was hanged on his own gallows. आणि हमानाला त्याने बनवलेल्या त्या गळफासावरतीच फाशी दिली. Say, who did it? कोणी केलं? कोणी केलं? Maharaja, हा, महाराजा. my God. राजांचा राजा काय झाला? महाराजा. Praise God. ओ हालेलुया, देवाला धन्यवाद. या काही गोष्टी जर कळल्या तर अलीकडे म्हणतात ना, लाईफ सेट आहे, लाईफ सेट हो जाएगी बेटा. पण या गोष्टी नाजूक कळल्या पाहिजेत. Because man looks at the outward appearance, कारण माणूस कसा आहे ना, माणूस बाहेरनं बघतो, God looks at the heart. देव सरळ आत बघतो, हृदय. बाहेरनं किती छान असा किती घाण असा, देव म्हणतो हृदय दाखव. Say, God lifted David up because he was an ordinary shepherd boy. देवाने दाविदाला उंच केलं. कोण? साधारण मेंढपाळ मुलगा एक साधा. The father didn't even think it important to call David home when the anointing was taking place. अभिषेक जेव्हा त्याच्या मुलांना दिला जात होता तेव्हा दाविदाच्या बापाला असं वाटलं पण नाही की दाविदाला आपण बोलवावं. त्याने त्याला तेवढ्या योग्यतेचं सुद्धा बाप असून मानलं नाही. Because all the other brothers were enlisted in Saul's army. कारण त्याची बाकीची सगळी भावंड शौलाच्या लष्करात भरती झालेली They होती. were soldiers. ते सगळे सैनिक होते बाकीची भावंड. So father said, तर बाप बोलला, वडील बोलले, David is just a shepherd. दावीद मेंढपाळ आहे रे. Can shepherds be king? आणि मेंढपाळांना थोडं राजा होता येतं आणि मेंढपाळांना थोडं लष्करात वगैरे टाकणार आहेत का? मेंढपाळ थोडं राजा होतात. Can shepherds be king? आणि मेंढपाळ राजा होऊ शकतो का? If God is there, देव असेल तर होऊ शकतो. मेंढपाळ पण होऊ शकतो. देव असेल त्या मेंढपाळासोबत तर मेंढपाळ पण राजा बनू शकतो. Samuel said, call David. तर शमूएल म्हणाला इशायला की दाविदाला बोलव. Unless he comes, जोर तो येत नाही, we are not going to have anything here. आम्ही नाही इथं काही करणार आहे. तुला अजून एक मुलगा आहे ना, त्याला बोलव. Wherever you are, तुम्ही जिथे कुठे असाल, God will call you from देव there तुला नाव घेऊन बोलवेल and put you on the top. आणि तुला वर चढवेल. तू किती पळ. मग देव म्हणे, भाग मत, तुझे ही मैंने रखा है. किधर भाग रहा है? Others saw him as a shepherd. इतरांनी त्याला मेंढपाळ म्हणून पाहिलं. God saw him as a king. देवाने त्याला राजा म्हणून पाहिलं. त्या बरोबर फिट होतो राजा म्हणून.
What about Esther, ordinary woman, एस्तेर राणी तरी कोण? साधी मुलगी, आई नाही बाप नाही, अनाथ मुलगी. taken into the palace, महालात नेलं तिला became a queen, आणि राणी झाली. saved her people. तिच्या लोकांना तिने वाचवलं. Why God lifted her up? तिचा समाज तिने वाचवला. का देवाने तिला वर She आणलं? was willing and she was obedient to even die. कारण तिने इच्छा दाखवली. ती आज्ञाधारकपणा तिच्यामध्ये आला की मी मरायला सुद्धा आता तयार आहे. आज्ञाधारकपणा आला, इच्छा तिच्यामध्ये निर्माण झाली. What happens if I seek God for promotion? जर बढतीसाठी मी देवाला शोधलं तर काय होतं? If you trust God to lift you up in His time, तुझा जर देवावर विश्वास असेल की देव त्याच्या वेळेत मला वर आणेल, you will rise with peace. तू शांतीनं वर येशील बेटा. No games played. आणि मग काही खेळ खेळले जाणार नाहीत, गेम खेळल्या जाणार नाही, शांतीनं तुझं प्रमोशन होईल. You don't need to play games. तू काही गेम खेळायला लागणारच नाहीत. गेम खेळून थोडं प्रमोशन मिळतं. You work faithfully. तू विश्वासूपणे काम कर. No stress. दडपण नको घेऊ, अरे टेन्शन नको घेऊ. Keep your character. चारित्र्य सांभाळ, स्वभाव चांगला ठेव, बरोबर ती कामं कर, चुकीचं करायचं नाही. Don't have to lie. Don't have to cheat. खोटं बोलू नको, फसू नको. हा? You keep your integrity and please God. सरळता ठेव, देवाला प्रसन्न कर, ज्याला जे करून देव खुश होतो अशी कामं कर. What did God say to Satan? देव सैतानाला काय म्हटलं? Have you seen my servant Job? माझा सेवक योब बघितला, He hates evil. तो वाईटाचा तिरस्कार करतो बर का. त्याला वाईट आवडत नाही, त्याला दुष्टाई आवडत नाही. Right? Satan said, you have set a hedge of हो. fire सैतान- around him. मग सैतान म्हणाला तू असं अग्नीचं कुंपण त्याच्या भोवती घातलंय, You have blessed him with everything. तू सगळा आशीर्वाद त्याला दिलाय. And God said, surely, देव म्हणाला नक्कीच, because he hates evil. कारण की त्याला दुष्टाई आवडत नाही, So I will bless him. तर मी त्याला आशीर्वाद तर देणार. Amen. आमेन. It's so important. फार महत्वाचं असतं बेटा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण निर्णय बरोबर पाहिजेत. Amen. आमेन. I'll just make a small prayer for you. एक छोटी प्रार्थना तुमच्यासाठी मी करतो. You can just rise on your feet तुम्ही तुमच्या पायावर उभे राहता and we will claim God's blessing. आणि देवाचे आशीर्वाद आपण मागूयात. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, you see every heart, तू प्रत्येक हृदय बघतोस, you see every burden, प्रत्येक ओझं तू बघतोस, every prayer, प्रत्येक प्रार्थना तू ऐकतोस, every sign, प्रत्येक चिन्ह, all प्रत्येक that they have whispered in the dark. उसासे सोडणं, कणणं, अंधारात जे काही त्यांनी तुला प्रार्थना केल्या ते सगळं तू बघतो. You see those people who feel overlooked, अशा लोकांनाही तू बघतो की ज्यांना वाटतं की सगळ्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष झालंय, forgotten, सगळे मला विसरले, tired of waiting. दमून गेले, थकून गेलेत, अशांकडेही तुझं लक्ष आहे. Today, आज I declare over them अशा लोकांवर मी घोषित करतो promotion, बढती, promotion that comes only from God. प्रमोशन जे फक्त देवाकडनं येतं. You are the judge, Lord. तू न्यायाधीश आहेस. You bring down one, you lift the other तू up. एकाला खाली पाडतो, तू दुसऱ्याला वर आणतो. So I ask you, Lord, म्हणून मी तुला विचारतो प्रभू, lift your people. तुझ्या लोकांना वर आण. This is the perfect time. आणि ही परिपूर्ण वेळ आहे. Many have walked with you for years. अनेक जण वर्षोनवर्ष तुझ्या सोबत चालतायत Many have prayed अनेकांनी- before you for years. आणि अनेकांनी तुझ्या समोर वर्षोनवर्ष प्रार्थनाही केल्यात. Let blessing come to them without sorrow. आशीर्वाद त्यांच्याकडे दुःखाशिवाय येऊ देत. Let promotion come to them without striving anymore. बढती त्यांच्याकडे काहीही संघर्ष न करता येऊ दे. Let your favor rest upon every person who has taken this time to be here in your presence. तुझा अनुग्रह अशा प्रत्येक माणसावर आता येऊ दे की ज्यांनी वेळ काढून आज या सभेला हजेरी दिली. Let your blessings come to those who are walking in humility. आणि तुझे आशीर्वाद अशा लोकांवर येऊ देत जे खरोखर नम्रतेनं चालतायत. Protect their minds from every fear. त्यांच्या मनांना भीतीपासून सुरक्षित ठेव. Strengthen their hands to keep going. त्यांच्या हातांना शक्ती दे की त्यांनी पुढे पुढे जातच राहावं. Guard their hearts from bitterness and comparison. त्यांची हृदय तुलना करणं आणि कडूपणा याच्यापासून लांब ठेव. Help them that they may only trust you. त्यांना मदत कर की त्यांनी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवावा. Even when nothing makes sense. आणि जरी कशाचाही अर्थ लागत नसेल तरीही Help them to walk with clean hands and pure hearts. त्यांना मदत कर स्वच्छ हाताने आणि शुद्ध हृदयाने चालावं. Even when others take shortcuts. इतर माणसांनी जरी शॉर्टकट घेतले Help them to remember तरी त्यांना सहाय्य कर हे आठवायला. that you are their source. तू त्यांचा उगम आहेस. You are their defender. तू त्यांचा बचाव करतायस. You are their rewarder. तू त्यांचा प्रतिफळ दाता आहेस. Give them grace त्यांना कृपा दे. while they are waiting upon you. तुझ्या चरणी ते वाट पाहत असताना Give them courage त्यांना धाडस दे. when they are tested, Lord. जेव्हा त्यांची पारख होईल,
त्यांची परीक्षा होईल. Give them joy as they serve you. आणि जसं ते तुझी सेवा करत राहतायत त्यांना आनंद दे. And when the time is right, आणि जेव्हा वेळ योग्य असेल raise them up. तेव्हा त्यांना वर आण. Put them in the place where they will shine for you. अशा जागी आणून त्यांना ठेव की जिथं ते तुझ्यासाठी चमकतील. Let their testimony be, त्यांची साक्ष अशी असू दे the Lord lifted me up. की प्रभूनी मला वर आणलंय. It's not man, माणसाने मला वर नाही it's आणलं, not money, पैशाने मला वर नाही आणलं, it's not influence, इन्फ्लुएन्स किंवा वशिल्याने मला वर नाही आणलं, but my God. माझ्या देवाने मला वर आणलंय अशी त्यांची साक्ष असू दे. Tonight, आज रात्री I bless every family, प्रत्येक परिवाराला मी आशीर्वादित करतो. every worker, प्रत्येक कामगाराला मी आशीर्वादित करतो. every dreamer. प्रत्येक स्वप्नाळू माणसाला मी आशीर्वादित Let the करतो. oil of your anointing flow. तुझ्या अभिषेकाचं तेल वाहू दे. Let your promotion come. तुझी बढती येऊ दे. Let blessings overflow. आशीर्वाद वाहू देत In the name of Jesus. येशूंच्या नावात. Because the lifter up of heads has come. कारण मस्तक उंच करणारा आलाय. I declare मी घोषित करतो that promotion comes from God. बढती देवाकडनं येते. You also say now, तुम्ही पण म्हणा I will not strive मी नाही संघर्ष करणार, to climb. मी डोकं फोडणार नाहीये वर यायला, I will wait for God मी देवाचरणी वाट पाहणार आहे. to lift me up. देवाने मला वर उचलावं, मी नसते उद्योग करणार नाहीये. I trust in the Lord's timing. कारण माझा देवाच्या वेळेवर विश्वास आहे. He knows देवाला ठाऊक आहे when and how to raise me. कधी आणि कसं मला वर आणायचं. No plan एकही योजना of the devil सैतानाची will ever succeed against me. माझ्या विरुद्ध यशस्वी होणार नाही. No weapon formed against me shall prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Because God is my defender. कारण देव माझा रक्षण करताय. Even if I am pressed down, आणि जरी मला चुरडल्यासारखं केलेलं असेल I know I will not stay down. तरी मला माहितीये मी असा खाली राहणार नाही. God will raise me up. देव मला वर आणणार आहे. I refuse to fear man. आणि मी माणसाचं भय करणं नाकारतो. I will walk in faith. मी माणसांना घाबरणार नाही, मी विश्वासाने चालणार. I choose integrity over shortcuts. मी सरळता स्वीकारत आहे, मी शॉर्टकट घेणार नाही. I choose honesty over gain. मी प्रामाणिकता आणि इमानी स्वीकारत आहे. मला उगीच गेम खेळणं खेळ खेळणं नकोय. I am not forgotten. मला गेम खेळायचे नाही, तू मला विसरलेला नाही. God is seeing my faithfulness. देव माझा विश्वासूपणा आणि इमानी बघत आहे. He will reward me. देव मला प्रतिफळ देईल. I let go of self promotion आणि मी स्वबढती आज बाजूला ठेवतो and I rest in divine promotion. आणि दैवी बढतीत आज मी विसावा घेतो. When God will open my door, देव जेव्हा माझं दार उघडेल no man will close it. तेव्हा एक माणूस ते बंद नाही करू I शकणार. will stay humble मी नम्र राहीन under God's mighty hand देवाच्या महान हाताखाली. and He will lift me up in due time. देव मला योग्य वेळेत उचलेल. My season of rising कारण की माझ्या उत्कर्षाची वेळ is in God's hand. देवाच्या हातात आहे. He will lift me up देव मला उचलणार and आहे I trust Him completely. आणि माझा देवावर पुरेपूर विश्वास आहे. I'm growing. मी वाढत आहे. I'm walking with God. मी देवासोबत चालत आहे. Even in silence, अगदी शांततेत सुद्धा God is working for me. देव माझ्यासाठी काम करत आहे, मला माहित आहे. I'm being prepared. आणि माझी पूर्वतयारी चालू आहे. Even in the hidden places, अगदी लपलेल्या जागी जरी मी असलो God's favor surrounds me like a shield. तरी देवाचा अनुग्रह मला ढालीसारखं घेरून आहे. I declare, मी घोषित करत आहे no boss, एकही बॉस, no enemy, कोणी शत्रू, no system कोणी कुठली सिस्टम can stop what God has planned for me. देवाने माझ्यासाठी योजलेलं थांबवू शकत नाही. I bless you, Lord. मी तुला आशीर्वादित करतो I प्रभू. thank you, मी Lord, तुझे आभार मानतो that प्रभू, you have heard my की prayer तू माझी प्रार्थना ऐकलीस. because I made this prayer in Jesus' name. आणि प्रार्थना मी येशूंच्या नावात मागितली. Amen and amen and आमेन. amen and amen. आमेन. 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 Shall I make a prayer now for you? आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का? Whatever you are going through, आता एक जनरल प्रार्थना. तुम्ही लोक ज्या कुठल्या परिस्थितीतून जात असाल, maybe you are wanting something that you are not getting. काही हवं असेल जे तुम्हाला अजून मिळत नाहीये, Maybe some things are not successful. काही गोष्टीत यश येत नसेल कदाचित, God will give you a breakthrough देव today. देईल तुम्हाला नवीन सुरुवात देईल. Tonight He will give you a breakthrough. आज रात्री देव तुम्हाला नवीन सुरुवात देईल. He loves your coming here. कारण देवाला ना तुम्ही आज इथे आलाय तेच आवडलंय. He loves your presence. देवाला तुमचा सहवास आवडतो. तुम्ही लोक चर्चला येतात तेच देवाला आवडतं. And He will definitely bless you. आणि ते आवडल्यामुळे देव तुम्हाला नक्की आशीर्वादित करेल. A miracle is waiting for you on the threshold. चमत्कार तुझी उंबरठ्यावर वाट पाहत आहे. Yes. हो, It's just waiting for you. अगदी उंबरठ्यावर चमत्कार तुझी वाट पाहतोय. Let it be concerning your marriage, आणि your मग ते relationship, your कशाही विषयी job, असो, तुझं लग्न म्हणा का तुझी नाती म्हणा का तुझी नोकरी म्हणा का काही म्हणा or healing, किंवा आरोग्य म्हणा or maybe you are in debts for many years का अनेक वर्षांपासून तुम्हाला काही कर्ज बिर्ज झालं असेल, and you have to come out of it. तुम्हाला त्यात बाहेर पडायचं असेल, God will do it. देव करेल. You tried, तुम्ही प्रयत्न केले असतील, you spinned your own wheels, तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं चाक स्वतः फिरून पाहिलं असेल, but now आता
God will do it for you. देव करेल तुमच्यासाठी. कारण शेवटी देव हा लागतोच बेटा. किती हट्ट करा, काहीही करा. If you need healing, तुम्हाला जर आरोग्याची गरज असेल, He will heal you also. देव तुम्हाला आरोग्य पण देईल. Things will change. गोष्टी बदलतील, Change for the better. चांगल्याकडे बदलतील. Say- कारण तो देव आहे ना, तो गोष्टी चांगल्याकडेच बदलतो. What is impossible for man is possible for आणि God. माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. All your striving is one side, तुझे सगळे संघर्ष एकीकडे and meeting God is another आणि side. देवाला भेटणं एकीकडे. अख्खी दुनिया एक तरफ, तू और तेरा प्रभू एक तरफ. David chased God, दावीद देवा मागे वेड्यासारखा लागला, and so blessings chased him. मग आशीर्वाद त्याच्या मागे लागले. You chase after God तू लाग ना देवाच्या मागे, and see what happens. मग बघ ना काय होतं. करून तर बघ. Every morning, as I told you, I meet God. रोज सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं, मी देवाला भेटतो. Before sleeping, झोपण्या अगोदर सुद्धा my wife and I, we make an agreement and sleep. मी आणि माझी बायको सहमत होऊन प्रार्थना करतो, मग झोपतो. Prayer is power. प्रार्थना सामर्थ्य आहे राजा. Prayer is the way you meet God. प्रार्थनाच एक रीत आहे देवाला भेटायची. All your IQ, all your education is one side. बाकी तुमचं सगळं शिक्षण म्हणा, बुद्धी म्हणा, सगळं एकीकडे. But what God can do, देव जे करू शकतो nothing of these things can do. ते यातल्या कुठल्याही It's no गोष्टी करू match. शकत. कारण There is no तुलनाच नाही. comparison, there is no contest. तुलनाच नाही. देव आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी, बुद्धी म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा, शिक्षण म्हणा, ज्ञान म्हणा, AI म्हणा, देवासमोर ते काय? They are काहीच नाही. nothing. They are nothing. काहीच नाही. So It's all today, I all comes down encourage to you- zero. तर तुम्हाला आज मी प्रोत्साहन देतोय, Walk with God. देवासोबत चाल ना बेटा, प्लीज. I know some of you are walking, मला माहिती आहे तुमच्यातले काही लोक चालतायत. but continue walking. चालत राहा. I will pray. मी प्रार्थना करू. Thank you, Father. डोळे तुम्ही बंद करा. Even if it is the devil's work, आणि जरी सैतानाचं कार्य असेल don't worry. तरी काळजी नका The करू. power of the devil will be broken in सैतानी Jesus' name. सामर्थ्य आज तुटेल येशूंच्या नावात. Father, I pray for all these people. who are देवाप्पा, या gathered सगळ्या here. लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. Master, प्रभू माझ्या देवा, you are the owner, proprietor of this whole earth. संपूर्ण पृथ्वीचा तू मालक आणि चालक आहेस. You created us in your own image. तू आम्हाला दिसायला तुझ्यासारखं आणि तुझ्या आवडीत निर्माण You केलं. know what we need. तुला माहितीये ना आमच्या गरजा काय आहेत. You know what these people need. तुला माहितीये ना या लोकांच्या गरजा काय आहेत. So you have to touch them. म्हणून तू त्यांना स्पर्श केला You have to पाहिजे. heal them. तू त्यांना आरोग्य दिलं You पाहिजे. have to bless them. तू त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. So now make this prayer after me. तर आता ही प्रार्थना तुम्ही सर्वांनी डोळे घट्ट बंद करून माझ्या मागून बोला. My God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूंच्या रक्तात मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I'm fed up of this life. मी कंटाळलो या जीवनाला. I'm fed up of this मी mediocre life. वैतागलो या मध्यम पद्धतीच्या जीवनाला. I'm fed up of being inside and मी outside. वैतागलोय सारखं आत्म बाहेर कंटाळा आलाय मला. I want to walk with you, मला Lord. तुझ्या सोबत चालायचंय. Things are not moving. गोष्टी तर पुढे जात नाहीत. There is a standstill. आणि मी आता शांत शब्द एका जागी आहे. There is a dark wall before me. माझ्या समोर एक काळी भिंत उभी आहे. Things are not moving. गोष्टी पुढे जातच I'm नाही. not seeing progress. आणि मला काही प्रगतीच दिसत नाही. Yes, I am a Christian. मी ख्रिश्चन आहे. I believe in Jesus. माझा येशूंवर विश्वास But आहे. progress is not पण there. नाही प्रगती दिसत. Satisfaction is not there. समाधान नाही मिळत Peace आहे. is not there. शांती नाहीये. Joy is not आनंद there. गेलेला आहे. Fear has gripped my भीती heart. आलेली आहे. Right now, या वेळेला come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Say, Jesus, come. म्हणा, येशू ये. Jesus, come. येशू ये. Jesus, come. येशू ये. Jesus is coming now. येशू येत आहेत आता. Now he's coming. आता या वेळेला At येशू your येत आहेत. invitation, he is तू coming. आमंत्रण केलंस म्हणून येशू येत आहे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave them. सोड या लोकांना. Leave in Jesus. सोड या लोकांना येशूंच्या Leave नावात. their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूंच्या Leave their नावात. souls in सोड Jesus' त्यांचे name. जीव येशूंच्या नावात. Leave you devil in the name सोड of Jesus सैताना Christ of येशूंच्या Nazareth. नावात. Every sickness go प्रत्येक आजार जाऊ दे in Jesus' name. येशूंच्या नावात. Every pain go in रोगराई Jesus' name. वेदना जाऊ देत येशूंच्या नावात. Every skin disease त्वचा रोग leave in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. Swelling in the body अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात जाऊ दे. Every swelling in the body, अंगावर आलेली सगळी सूज just place your hand on that area त्या भागावर आपला हात ठेवा and let healing take place. आणि आरोग्य घडून येऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा.
body pain, अंगवेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Diabetes, मधुमेह, blood pressure, रक्तदाब, leave in the name of Jesus. सट येशूंच्या नावामध्ये. Heart problem. हृदयाचे आजार. Somebody has got a heart problem. एक माणूस इथे आलाय त्याला हृदयाचा Be आजार आहे. healed of your heart येशूंच्या problem in नावात Jesus' तुझ्या name. हृदयाच्या आजारापासून बरा हो. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in Jesus' निघ name. येशूंच्या नावात. In the name of Jesus, येशूंच्या vanish. नावात निघ. In the name of Jesus, vanish. येशूंच्या नावात नाहीच हो. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Eye problem, डोळ्यांचे आजार be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Piles problem, be मूळ healed. व्याधाचा आजार बरा होऊ दे In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या Those नावात. who cannot move their hands, ज्या लोकांना आपला हात हलवता येत नाही start moving it in Jesus' name. त्यांनी तो हात येशूंच्या नावात हलवायला लागा. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत walk नाही in the name of Jesus. येशूंच्या नावात Start चालायला moving your लागा. hands and your limbs. येशूंच्या नावात हात पाय हलवायला Let लागा. healing take place. आरोग्य घडून येऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is attacking the जो people, लोकांवर हल्ला करतो I bind and break the power. तुला मी बांधतो. तुझं सामर्थ्य येशूंच्या नावात मी Live in बांधतो. Jesus' name. सोड Live येशूंच्या their नावात. lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूंच्या Live their नावात. bodies in Jesus' सोड name. त्यांची शरीर येशूंच्या नावात. Live their families in Jesus' सोड name. त्यांचा परिवार येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Be gone. येशूंच्या नावात जा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You also say, तुम्ही पण म्हणा say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Devil, leave me in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात मला सोड. Witchcraft power, leave me in चेटूक Jesus' करणी name. जादूटोणा येशूंच्या नावात मला सोड. Jealousy spirit, leave me in Jesus' name. ईर्षेचा आत्मा येशूच्या नावात मला In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Fear, leave me in Jesus' भीती name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Doubt, दे. leave me in Jesus' name. शंका संदेह येशूंच्या नावात मला In the सोडून name जाऊ of दे. Jesus. येशूंच्या नावात. Curses, leave in Jesus' शाप name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. Every kind of curse प्रत्येक पद्धतीचा शाप that you may have inherited, जो तुमच्याकडे आला असेल I break it in the name of Jesus. येशूंच्या नावात मी तो बांधतो. पिढ्यानपिढ्या जे काही शाप तुमच्यावर आले असतील ते येशूंच्या नावात मी बांधतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू bless all of them. सर्वांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desire. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Give it to them, दे Lord. दे बाप्पा त्यांना. Let them be blessed. त्यांना आशीर्वादित होऊ दे. Those who are in debts, remove them from their ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. All kinds of vices be gone in Jesus' सगळ्या name. पद्धतीची व्यसन त्यांच्यातून येशूंच्या नावात जाऊ देत. Promotion should come. बढती आली पाहिजे. Blessing should come. आशीर्वाद आला पाहिजे. Healing should come. आरोग्य मिळालं पाहिजे. Lifting should come. उत्कर्ष आला पाहिजे. Rising should come. वर येणं झालं In the पाहिजे. name of Jesus. येशूंच्या नावात. I pray for the youth also. मी जवान मुला मुलींसाठी प्रार्थना करतो. They are just stepping into the world. ते नुकतेच या जगात पाऊल टाकतात. And Lord, प्रभू your word said तुझा शब्द म्हणतो in Ecclesiastes 12:1, उपदेशक 12:1 remember the Creator in the days of your youth. हे तरुणा तुझ्या तारुण्यात तू निर्माण करत्याला स्मर. Let the youth remember you. तर या तरुण मुला मुलींनी तुझी आठवण ठेवावी. Let their lives be made. त्यांचं जीवन बनावं. Let their future be made. त्यांचं भविष्य बनावं. Let their career be made. त्यांचं करिअर Let बनावं. their destiny be made. त्यांच्या आयुष्याच्या दिशा घडाव्यात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Let broken relationship be reunited in Jesus' तुटलेली name. नाती परत बांधली जाऊ देत येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Amen and amen and आमेन amen and amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका. Just expect a miracle. केवळ चमत्काराची आशा ठेवा. Maybe the very next step you take, कदाचित you will meet a miracle. अगदी पुढचं पाऊल जे उचलाल तुम्ही तिथेच तुम्हाला चमत्कार भेटेल. Live in that attitude त्या वृत्तीत राहा that my God is going to bless me now. की माझा देव मला आता My आशीर्वाद God देणार. is going to lift me माझा now. देव मला उचलणार आहे. Okay? ठीक आहे. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.